नमस्कार. दैनिक नक्षत्र आणि राशी भविष्य सांगणाऱ्या एकमेव YouTube चॅनल म्हणजेच श्रीशास्त्र या चॅनलमध्ये मी तुमचा ज्योतिष मित्र आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आज दिनांक 28 जुलै 2026. आज चंद्र संध्याकाळी 7:49 धनु राशीमधून मकर राशीत प्रवेश करतोय. तसेच दुपारी 1:11 नंतर पूर्वाषाढा नक्षत्रामधून उत्तराषाढा नक्षत्रात प्रवेश करत आहे. तर चंद्राचे हे भ्रमण आपल्या 27 नक्षत्रांना आणि 12 राशींना काय फलादेश घेऊन आले हे जाणण्यासाठी आपण चालू करूया आजचे दैनिक नक्षत्र आणि राशी भविष्य. सुरुवात करूया मेष राशीपासून. सकाळी चंद्र तुमच्या 9व्या भावात आहे. पूर्वाषाढा नक्षत्रामुळे सकाळी मस्तपैकी कुठेतरी फिरायला जायचे किंवा मौजेचे बेत आखाल. पण 1:11 नंतर नक्षत्राचा स्वामी सूर्य ऍक्टिव्ह होईल आणि तुम्हाला अचानक अपूर्ण कामांची आठवण होईल. संध्याकाळी चंद्र मकरेत गेल्यावरती ऑफिसच्या कामाचा ताणतणाव वाढू शकतो. त्यामुळे बॉसशी पंगा घेऊ नका. आज शांतपणे सायंकाळी काम करा. अश्विनी नक्षत्र. सकाळचा लाभ किंवा चांगला मूड दुपारनंतर अचानक एखाद्या खर्चात किंवा खटखटीमध्ये बदलू शकतो. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा. भरणी नक्षत्र. सकाळचा मानसिक ताण दुपारनंतर अनपेक्षित फायद्यामध्ये बदलतोय. त्यामुळे दुपारनंतरची वेळ उत्तम आहे. कृतिका नक्षत्र. सकाळी नशिबाची भक्कम साथ मिळेल, पण दुपारनंतर स्वतःच्या डोक्याला ताण करून घेऊ नका. शांत राहा आणि विचारपूर्वक निर्णय घ्या. मेष राशीसाठी उपाय आहे. आज उजव्या हाताच्या मनगटावरती किंवा खिशात एक साधा लाल धागा नक्की ठेवा. सूर्याची शिस्त आणि चंद्राची शांती टिकून राहील. वृषभ राशीला आज सकाळची वेळ 8व्या भावातील चंद्रामुळे कन्फ्युजन मध्ये जाईल. पण तुमचा स्वामी शुक्र सकाळी ऍक्टिव्ह असल्यामुळे तुम्ही खाण्यापिण्यामधून आनंद शोधाल. दुपारनंतर उत्तराषाढा नक्षत्र लागताच तुमचा कॉन्फिडन्स परत येईल आणि संध्याकाळी चंद्र 9व्या भावात जातात साक्षात भाग्याची उत्तम साथ मिळेल. कृतिका नक्षत्र. सकाळी व्हीआयपी सपोर्ट मिळेल, पण दुपारनंतर ओव्हर थिंकिंग सुरू होईल. त्यामुळे जास्त विचार करू नका, काळजी घ्या. रोहिणी नक्षत्र. सकाळी मित्रांची मदत आणि दुपारनंतर साक्षात भाग्याच्या भक्कम बळात बदलते. त्यामुळे आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे. मृग नक्षत्र. सकाळी धोका आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारचे वाद सकाळी टाळा. सकाळची वेळ काळजीपूर्वक निर्णय घ्या. दुपारनंतर मित्रांमुळे एकदम रिलॅक्स वाटेल. वृषभ राशीसाठी उपाय आहे. आज घरातून निघताना किंवा कामाला बसताना तोंडात चिमूटभर बडीशोप नक्की टाका. 8व्या चंद्राची कटकट दूर राहील आणि दिवस उत्तम जाईल. मिथुन राशीसाठी चंद्र सकाळी 7व्या भावात आहे. शुक्राच्या प्रभावामुळे सकाळी जोडीदाराबरोबर एकदम रोमॅन्टिक आणि हसत खेळत वेळ जाईल. पण दुपारनंतर सूर्याची एंट्री होतात जोडीदार अचानक तुमच्याकडून जबाबदारीची अपेक्षा करू लागेल. संध्याकाळी चंद्र अष्टम भावात जाईल, त्यामुळे रात्री प्रवासात किंवा बोलण्यामध्ये काळजी घ्या. वाद करू नका, वाणीवर नियंत्रण ठेवा. मृग नक्षत्र. सकाळी भागीदारीमध्ये धोका होऊ शकतो, त्यामुळे सकाळची वेळ उत्तम नाही, पण दुपारनंतर मित्रांसोबत गोड संबंध प्रस्थापित होतील आणि अडचणींमधून मार्ग निघेल. आद्रा नक्षत्र. महत्वाची कामे सकाळी उरकून घ्या. दुपारनंतर सिस्टीम क्रॅश धोका होऊ शकतो. आज दुपारनंतर कोणतेही महत्वाचे काम नको. पुनर्वसू नक्षत्र. सकाळचे संवादातील गैरसमज दुपारनंतर पूर्णपणे मिटून 100% कामामध्ये यश मिळेल. संध्याकाळची वेळ उत्तम आहे. मिथुन राशीसाठी उपाय आहे. आज तुमच्या खिशात किंवा पर्समध्ये एक हिरवी वेलची नक्की ठेवा. दुपारनंतरचे अडथळे नक्कीच टळतील. कर्क राशीला चंद्र सकाळी 6व्या भावातून फळे देईल. पूर्वाषाढा नक्षत्रामुळे तुम्ही आज कामाच्या ठिकाणी आराम किंवा शॉर्टकट शोधाल. पण दुपारनंतर तुमची बॅटरी चार्ज होईल आणि तुम्ही पेंडिंग कामे सूर्याच्या तेजीने मार्गी लावू शकतात. संध्याकाळी चंद्र 7व्या भावात गेल्याने फॅमिलीचा वेळ अत्यंत सुरेख एन्जॉय करा. पुनर्वसू नक्षत्र. सकाळी स्पर्धकांसोबतचे वाद दुपारनंतर 100% यशामध्ये बदलतायत. पुष्य नक्षत्र. नोकरी सकाळी सेफ राहील, पण दुपारनंतर सहकाऱ्यांशी वाद टाळा. आज वाणीवर नियंत्रण ठेवा. कोणत्याही प्रकारचे भांडण होणार नाही याची काळजी घ्या. आश्लेषा नक्षत्र. सकाळची खर्चाची किंवा आजाराची कटकट दुपारनंतर पूर्णपणे सुरक्षित होईल आणि संध्याकाळची वेळ उत्तम आहे. कर्क राशीसाठी उपाय आहे. आज कामाला सुरुवात करण्यापूर्वी वही किंवा लॅपटॉप जवळ एक तुळशीचे पान नक्की ठेवा. कामात यश मिळेल. सिंह राशीला सकाळची वेळ एकदम कलाकार आणि रोमॅन्टिक मोडमध्ये घालवायला मिळेल. चंद्र 5व्या भावात आणि शुक्र नक्षत्रात असल्यामुळे शेअर मार्केटमध्ये आणि कलेमध्ये मन रमेल. पण दुपारनंतर तुमचा स्वामी रवी ऍक्टिव्ह होईल. तुमचा फोकस अचानक करिअरवर जाईल. संध्याकाळी चंद्र 6व्या भावात गेल्यावर खर्चाचा हिशोब करावा लागेल. त्यामुळे दुपारनंतर आणि संध्याकाळी थोडी काळजी घ्या. मघा नक्षत्र. सकाळचा आनंद आणि लाभ दुपारनंतर अचानक टेन्शन मध्ये बदलू शकतो. कोणतेही महत्वाचे काम दुपारनंतर करू नका. पूर्वा फाल्गुनी नक्षत्र.
सकाळची मानसिक दगदग दुपारनंतर अनपेक्षित धनलाभामध्ये बदलते आहे. त्यामुळे दुपारची आणि संध्याकाळची वेळ उत्तम आहे. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र सकाळी नशिबाची व्ही-आय-पी साथ मिळते, पण दुपारनंतर अतिविचारामुळे डोके दुखेल. मानसिक ताण करून घेऊ नका, आराम करा. सिंह राशीसाठी उपाय आहे. आज तुमच्या पाकिटात कोणतेही एक पिवळे किंवा पितळी नाणे नक्की ठेवा. सूर्याचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल. कन्या राशीसाठी चंद्र 4थ्या भावात आहे. आज सकाळी घराची सजावट आणि ऑनलाईन शॉपिंग करण्यामध्ये वेळ जाईल. पण दुपारनंतर उत्तराषाढा नक्षत्र लागतात. घरामध्ये मोठी माणसे शिस्तीचे डोस पाजतील. संध्याकाळ नंतर मात्र चंद्र 5व्या भावात गेल्यामुळे मुलांसोबत आणि छंदांमध्ये छान वेळ जाईल. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र घरगुती कामामध्ये सकाळी नशिबाची मदत, पण दुपारनंतर स्वतःवर जास्त ओव्हरलोड करून घ्याल. हस्त नक्षत्र सकाळी मित्रांची मदत मिळते आणि नंतर साक्षात भाग्याचा भक्कम सपोर्ट मिळतोय. आजचा संपूर्ण दिवस अत्यंत उत्तम आहे. चित्रा नक्षत्र सकाळी धोका आहे, घरगुती वाद टाळा. दुपारनंतर वातावरण एकदम रिलॅक्स होईल. कन्या राशीसाठी उपाय आहे. आज कामाच्या ठिकाणी किंवा सोबत एक हिरवा पेन नक्की ठेवा. बुध आणि सूर्याचे उत्तम संतुलन साधले जाईल आणि दिवस उत्तम जाईल. तूळ राशीला चंद्र सकाळी 3ऱ्या भावातून फळे देईल. तुमचा स्वामी शुक्र दुपारपर्यंत ऍक्टिव्ह आहे, त्यामुळे तुमच्या बोलण्यात प्रचंड गोडवा असेल. पण 1:30 वाजल्यानंतर अचानक तुम्ही टू द पॉइंट आणि कडक बोलायला लागाल. संध्याकाळी चंद्र 4थ्या भावात जाईल आणि तेव्हा घरी शांत वेळ घालवायला मजा वाटेल. पण वाद टाळा, थोडी काळजी घ्या. चित्रा नक्षत्र सकाळी प्रवासामध्ये धोका आहे. दुपारनंतर मित्रांमुळे प्रवासातील किंवा कामातील अडथळे नक्की दूर होतील. स्वाती नक्षत्र महत्वाची ईमेल्स आणि कॉल्स सकाळी उरकून घ्या. दुपारनंतर नेटवर्क इश्यू होऊ शकतो, वाद होऊ शकतात, धोका आहे. आज दुपारनंतर कोणतेही महत्वाचे काम नको. विशाखा नक्षत्र सकाळी भावंडांसोबतचे गैरसमज दुपारनंतर पूर्णपणे मिटून तुम्हाला 100% कामामध्ये यश मिळेल. तूळ राशीसाठी उपाय आहे. आज घरातून निघताना कपाळावर अगदी थोडेसे दह्याचे बोट लावा किंवा चमचाभर दही खा. दिवस शुभ जाईल. वृश्चिक राशीसाठी चंद्र सकाळी 2ऱ्या भावात आहे. शुक्राच्या प्रभावामुळे कुटुंबावरती किंवा स्वतःच्या आवडीवरती पैसे खर्च करण्याची तीव्र इच्छा होईल. पण दुपारनंतर सूर्याचे नक्षत्र येताच अचानक तुम्ही सेव्हिंग्स चे कॅल्क्युलेशन करायला बसाल. संध्याकाळी चंद्र 3ऱ्या भावात गेल्यावर एखादा नवीन धाडसी निर्णय घेऊ शकतात. विशाखा नक्षत्र सकाळच्या आर्थिक वाद दुपारनंतर पूर्णपणे मिटतील आणि डील्स फिक्स होतील. अनुराधा नक्षत्र बँक बॅलन्स सकाळी सेफ राहील, पण दुपारनंतर कुटुंबात विनाकारण इगो दाखवू नका. आज दुपारनंतर काळजी घ्या. ज्येष्ठा नक्षत्र सकाळची आर्थिक कटकट दुपारनंतर ईश्वराच्या सुरक्षा कवचामध्ये बदलते आहे. आज दुपारची वेळ अत्यंत उत्तम आहे. वृश्चिक राशीसाठी उपाय आहे. आज देवघरामध्ये किंवा तुमच्या कामाच्या टेबलवर एक ताजे लाल फूल नक्की ठेवा. ऊर्जेचा संचार राहील. धनु राशीच्या लोकांना आज संध्याकाळपर्यंत चंद्र तुमच्याच राशीत आहे. दुपारपर्यंत तुम्ही एकदम फॅशन आयकॉन बनून मिरवाल, पण दुपारनंतर उत्तराषाढा नक्षत्र लागल्यावर तुमचा अवतार एकदम सिरियस आणि लीडरशिप वाला होईल. संध्याकाळी चंद्र पैशाच्या घरात जाईल आणि तिथे थोडे लक्ष द्यावे लागेल. मूळ नक्षत्र सकाळचा बोनस किंवा आनंद दुपारनंतर अचानक एखाद्या टेन्शन मध्ये बदलू शकतो. पूर्वाषाढा नक्षत्र सकाळचा मानसिक थकवा दुपारनंतर अनपेक्षित आनंदात किंवा धनलाभामध्ये बदलतो आहे. उत्तराषाढा नक्षत्र सकाळी नशिबाची व्ही-आय-पी साथ मिळेल, पण दुपारनंतर स्वतःच्या निर्णयांवरती अतिविचार कराल. थोडी काळजी घ्या. धनुराशीसाठी उपाय आहे. अंघोळ झाल्यानंतर आज कपाळावरती किंवा गळ्यावरती हळदीचा एक छोटा टिका नक्की लावा. गुरु आणि सूर्याचा आशीर्वाद नक्कीच मिळेल. मकर राशीसाठी दिवसभर चंद्र 12व्या भावातून फळे देईल. सकाळी तुम्ही लक्झरी वस्तूंवरती खर्च करा, पण दुपारनंतर वेळेची आणि पैशाची किंमत समजेल. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे संध्याकाळी चंद्र तुमच्या राशीत येत आहे. रात्री एकदम फ्रेश आणि पॉझिटिव्ह वाटेल. उत्तराषाढा नक्षत्र खर्चाच्या वेळी नशिबाची भक्कम साथ मिळेल, पण दुपारनंतर स्वतःचा पश्चाताप करा. त्यामुळे विचारांमध्ये थोडे मग्न राहा. आराम करा. श्रवण नक्षत्र सकाळची मित्रांची मदत दुपारनंतर साक्षात ईश्वराचा आशीर्वादात बदलते, त्यामुळे आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे. धनिष्ठा नक्षत्र सकाळी ऑनलाईन पेमेंट करताना सावध राहा. नंतर वातावरण हलके होईल, त्यामुळे दुपारची वेळ उत्तम आहे. मकर राशीसाठी उपाय आहे. आज तुमच्या पाकिटात किंवा पर्समध्ये एक सबूत लवंग म्हणजे पूर्ण लवंग नक्की ठेवा. नको ते खर्च टळतील. कुंभ राशीला दिवसभर लाभाचा भाव उत्तम फळे देईल. सकाळी तुम्ही मित्रांसोबत चिल करण्याच्या मूडमध्ये असाल, पण दुपारनंतर सूर्य नक्षत्र येताच तुम्ही अचानक मित्रांना बिझनेस आणि करिअर वरून लेक्चर द्यायला सुरुवात कराल. संध्याकाळनंतर चंद्र 12व्या भावात जाईल, त्यामुळे रात्री विनाकारण जागरण टाळा आणि आराम करा. धनिष्ठा नक्षत्र सकाळी गुंतवणुकीतून धोका टाळा. आज सकाळची वेळ उत्तम नाही, त्यामुळे कोणत्याही प्रकारची मोठी गुंतवणूक करू नका. दुपारनंतर मित्रांचा सल्ला कामी येईल आणि दिवस उत्तम जाईल.
शततारका नक्षत्र, ठरवलेले टार्गेट सकाळीच पूर्ण करा. दुपारनंतर कामामध्ये अचानक अडचणी येऊ शकतात. दुपारनंतरची वेळ उत्तम नाही. पूर्वा भाद्रपदा नक्षत्र, सकाळचे गैरसमज दुपारनंतर मिटतील आणि मोठी डील 100% यशस्वी होईल. संध्याकाळची वेळ उत्तम आहे. कुंभ राशीसाठी उपाय आहे. आज छोट्या कागदात चिमूटभर काळे तीळ बांधून खिशात ठेवा. अनपेक्षित अडथळे लांब राहतील आणि दिवस उत्तम जाईल. मीन राशीला 10व्या भावातील चंद्रामुळे सकाळी ऑफिसमध्ये वातावरण एकदम खेळीमेळीचे राहील. पण दुपारनंतर बॉस अचानक ऍक्टिव्ह होईल आणि तुम्हाला कामाचा हिशोब मागेल. टेन्शन घेऊ नका. संध्याकाळी चंद्र 11व्या भावात जाणार आहे, त्यामुळे दिवसभराच्या कष्टाचे फळ संध्याकाळी आपल्याला नक्कीच मिळेल. पूर्व भाद्रपदा नक्षत्र, सकाळचे सहकाऱ्यांचे इगोचे क्लॅशेस दुपारनंतर तुमच्या यशामध्ये बदलते आहे. उत्तरा भाद्रपदा नक्षत्र, सकाळी नोकरी सेफ राहील, पण दुपारनंतर वरिष्ठांशी विनाकारण वाद करू नका. आज विचार करून बोला. रेवती नक्षत्र, सकाळच्या कामातील ताण दुपारनंतर पूर्णपणे सुरक्षित राहील आणि रिलॅक्स वाटेल. आज संध्याकाळची वेळ उत्तम आहे. मीन राशीसाठी उपाय आहे. आज तुमच्या सोबत एक स्वच्छ पिवळा रुमाल नक्की ठेवा. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव पडेल आणि दिवस उत्तम जाईल. तर मित्रांनो, हा होता 28 जुलैचा आराम ते शिस्त, ग्रह आणि नक्षत्रांचा अत्यंत उत्तम लेखाजोखा. दुपारी 1 वाजेनंतर तुमच्या मूडमध्ये बदल कसा झाला आणि संध्याकाळी राशी बदलल्यावर तुम्हाला काय अनुभव आले, ते मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या श्रीशास्त्र परिवारामध्ये सामील होण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर मग उद्या पुन्हा भेटू. उद्याच्या दैनिक नक्षत्र आणि राशी भविष्यामध्ये आज मी तुमची रजा घेतो. राधेही कृष्ण.